हॅलो. कसे आहात? छान असणार आहात मला माहिती आहे. माझाच जरा व्हिडिओ पार्टसाठी गॅप झालाय. सो बऱ्याच जणांची काउन्सिलिंगला आल्यानंतर तक्रार असते किंवा दुःख असतं, त्रागा असतो, की मला त्रास XYZ माणसांमुळे होतो. मग ती नात्यातली, घरातली, ऑफिसमधली कुठलीही असतील. म्हणजे त्रास ते देणार, मला त्रास होतोय आणि मग मी कशासाठी बदलायचं? खरं तर त्यांना कळलं पाहिजे, त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे वगैरे, वगैरे असा त्रागा इथे आलेल्या बऱ्याच जणांचा असतो. आता असं वाटणं साहजिक आहे, पण सिंपल गोष्ट आहे, की कुठलाही त्रास तुम्हाला झाला, शारीरिक असो किंवा मानसिक असो. मग शारीरिकचं उदाहरण, की बाबा तुमची काहीतरी गोष्टीने तब्येत बिघडली, कुठेतरी तुम्ही बाहेर गेलात जेवायला, एखाद्या हॉटेलमध्ये गेलात आणि तिथून आल्यानंतर तुम्हाला त्रास झाला. तुमचं पोट बिघडलं और फूड इन्फेक्शन झालं. तर त्याच्यासाठी ठीक आहे, तुम्ही कंप्लेंट करणं हा भाग वेगळा. पण ज्यांनी स्वयंपाक बनवला किंवा जे काही कुकिंग केलं असेल, त्या माणसाला आपण अँटिबायोटिक किंवा औषधं देणार का? औषध तर तुम्हालाच घ्यायला लागणार आहेत ना. किंवा अजून फिजिकली किंवा इमोशनली कोणी त्रास दिला असेल, तर त्या व्यक्तीला आपण ट्रीटमेंट कशी देणार? तुम्हाला त्रास होतोय, तर तुम्हालाच गरज आहे. याच्यामध्ये सुरुवातीला असा गैरसमज नक्कीच असतो, की म्हणजे मग त्याला कधीच त्याला असं सोडायचं का? किंवा त्याला काहीच नाही का कळणार? त्याला काहीतरी तर किंमत कळली पाहिजे वगैरे, वगैरे असा त्रागा असतो. पण जसं-जसं काउन्सिलिंगमध्ये आपण बोलतो, एक्सेप्टन्स विषयी बोलतो, लेट गो विषयी बोलतो आणि हे सगळं जेव्हा काउन्सिलिंगमध्ये थेरपी थ्रू होत असतं, तेव्हा या सगळ्या गोष्टी क्लायंटच्या डोक्यातून निघून जातात आणि त्यांना हे पटतं, की खरंच मला माझ्यासाठी स्वतःवर काम करायचंय. मी स्वतःवर काम करण्याचा आणि दुसऱ्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही. जर मला छान राहायचंय, मला खुश राहायचंय, मला मेंटली हेल्दी राहायचंय, तर मी स्वतःसाठी काम करायचंय. दुसऱ्या कोणासाठी तुम्ही कधीही काम करत नाही. त्याच्यामुळे काउन्सिलिंगला येताना असं हे वाटणं साहजिक आहे किंवा इगोही तुमचा असू शकतो, की अरे मला का? सिंपल लॉजिक लक्षात ठेवा. मला छान राहायचंय ना, मग मला काम करायचंय. ठीक आहे? आत्तासाठी पुरे. बाय.